तब्येत थोडी खाल्यावर मग आज काही कॉलेजला जायचं झालं नाही. गरम चहा सोबत चपाती तर भेटली आणि दुपारी कडक मध्ये म्हणजे म्हणजे थंड मध्ये शरबत भेटला. बाबा रणछोडदास म्हणून गेलेत की आयुष्यात जर सक्सेसिव्ह आणि मोठं व्हायचं असलं तर डोक्यावरचे टेन्शन कमीच करायला पाहिजे. त्यांचं ऐकून मी त्यांच्या मार्गावर निघालो. म्हणजे आपल्या डोक्यावरचे केस कमी कराय त्यात टेन्शन नावे आहे का नाही. मग आमच्या इकडे जाताना पडतं जागृत भाव माझं मंदिर. पोचलं समजलं की वेटिंगला थांबावंच लागेल तुम्हाला. आपण काय अंबानी नाही. तर वेटिंगला थांबल्यावर म्हणलं आता टाइमपास करायचं काय. थोडं दिसला फवारा पाणी मारायचा. मारत तू चेहऱ्यावर पण समजलं आरशावर चाललंय. असं वेटिंग करता टाइमपास करता आपला नंबर आला. भयाला म्हणलं कुत्र मांजर असलं काय कट नको. कॉलेजमध्ये घरामध्ये घेतले असलंच कट मार भावा. भावान कट क्वालिटीज मारला. लगेच पाय तिकडे वळाले शेजारी हॉटेलकडे. तिथे गरम गरम वडापाव चटणीसोबत खाल्ला आणि स्पेशल चहा मागवला. मला समजलं तो 15ला चहा आहे. म्हणलं आमच्या इकडे क्वालिटी चहा 10ला भेटते. मग घरातल्यानं पण वडापाव घेतले ना. घरातले म्हणतील गप फोन आला. तर एका भयाला माणूस की दावलीनं सोडलं एका लोकेशन.